आज आपल्या इथे पिंपरी चिंचवडमध्ये PCMC PGI-YCMH यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टर आम्ही सर्व संपावरती आहोत। आज सकाळी 9 वाजेपासून हा संप आमचा एक सपोर्टसाठी आहे की सगळ्या भारताला जे माहिती आहे की कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये RJ कार मेडिकल कॉलेज इथे एक 9 ऑगस्टला एक निंदनीय घटना घडलेली आहे की जिथे एक निवासी डॉक्टरला त्याच्या कामाच्या ठिकाणी रेप आणि मर्डर करण्यात आलेला आहे, असॉल्ट करण्यात आले। त्यासाठी पूर्ण कोलकाता सगळा भारत आता स्ट्राईकवरती आलेला आहे। ज्या संदर्भात पत्रकारांना दिलेला प्रेस रिलीज करण्यात आलेली होती। अखिल भारतीय निवासी संघटना एम्स आणि महाराष्ट्राची मध्यवर्ती सेंट्रल माड या संघटनेनं काल एक पत्र जारी केलं आहे, ज्यामध्ये इंटिमेशन आपल्या प्रत्येक कॉलेजला देण्यात आलेलं आहे की आपण संपावरती आम्ही निवासी डॉक्टर संपावरती असणार आहे पाठिंबा देण्यासाठी कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये जे घडलं आहे त्यासाठी। तर आमचा त्या सेंट्रल माड आणि फोर्डाला सपोर्ट आहे, त्यासाठी आमचा स्ट्राईक आहे। यामध्ये पर्सनल YCMचा आपला कोणताही मुद्दा नाही आहे। त्यामध्ये आम्ही एक रिक्वेस्ट याच्यामध्ये करण्यात आलेली आहे की फिमेल रेसिडेंट असतात, स्टाफ असेल, इवन डॉक्टर्स नाही, एक येणारा पेशंटसुद्धा निवासी तिथल्या सिस्टर्स असतील, परिचारिका असेल, सर्वांना सेफ इन्व्हायरमेंट हवं। विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना यासाठी याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि महत्त्वाचे मुद्दे जे की अधिष्ठाता आपले प्रशासन यामध्ये घेणार यासाठी आमचा स्ट्राईक आहे। तुम्ही स्ट्राईकवर आहेत पण लोकांची हेळसांड होणार नाही त्यासाठी बरोबर स्ट्राईकवर आहोत, पण याची सर्व पूर्णपणे आम्ही काळजी घेण्यात आलेली आहे की कोणत्याही पेशंटला जो OPD मध्ये येत आहे, इमर्जन्सीमध्ये येत आहे की वॉर्डमध्ये ॲडमिट असेल किंवा ICU मध्ये कोणत्याही पेशंटची हेळसांड होणार नाही। आम्ही पेशंट केअरमध्ये कमीपणा होऊ देणार नाही आहेत, त्याची पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे आणि त्यासाठी महत्त्वाचे मेजर्ससुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। आम्ही आजच्या संपामध्ये फक्त निवासी डॉक्टर आहेत जे स्ट्राईकवर आहेत, पण त्या स्ट्राईकवर असताना सुद्धा आमचेच निवासी डॉक्टर जे इमर्जन्सी ड्युटीवरती पोस्टेड आहेत ते काम करत आहेत आणि ते निरंतरपणे काम करत राहतील। 24 तास सेवा आमची चालू आहे। इमर्जन्सी कोणत्याही प्रकारची बंद करण्यात आलेली नाही। OPD मध्ये आम्ही सेवा देत नाहीत आहोत, पण तरीसुद्धा OPD चालू आहेत, आमचे पेशंट बघण्यात येत आहेत। ठीक आहे। दुसरी गोष्ट, फक्त इलेक्टिव्ह OTs आणि वॉर्डच्या कामामध्ये आम्ही बंद केलेले आहे, हे बेमुदत टायमासाठी आहे। याच्याबद्दल पुढचे जे आदेश असेल, जसे वरतून आपल्याला आदेश भेटतील प्रशासनाचे, तसे आपण माहिती करण्यात येऊ। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज।